श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शकुंतलोपाख्यान पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन पुढे सांगू लागले, जी गृहकृत्यात दक्ष असते तीच खरी भार्या, जिला अपत्य आहे तीच खरी भार्या, पती हेच जिचे पंचप्राण आहेत तीच खरी भार्या, जी पतिव्रता आहे तीच खरी भार्या. भार्या ही पुरुषाची अर्धांगी, भार्या हा पुरुषाचा सर्वश्रेष्ठ मित्र, भार्या हे धर्म, अर्थ आणि काम या तीन पुरुषार्थांचे मूळ, भार्या हा मुमुक्षु पुरुषांचा आधार. ज्याला भार्या आहे तोच पुरुष वैदिक कर्मे करू शकतो, ज्याला भार्या आहे तोच पुरुष गृहस्थ होऊ शकतो, ज्याला भार्या आहे तोच पुरुष आनंदी व उल्हासित राहू शकतो, ज्याला भार्या आहे तोच पुरुष ऐश्वर्यशाली असतो. निर्जन ठिकाणी मधुर भाषण करून भार्या मित्राची उणीव भरून काढू शकते. धर्मकार्यामध्ये भार्या एखाद्या पित्याप्रमाणे पतीच्या हिताला जपते. पती दुःखी कष्टी झाला असता एखाद्या मातेप्रमाणे ती त्याच्या दुःखाचा परिहार करते. प्रवासाला निघालेल्या पतीचे ती रानात देखील विश्रामस्थान असते. ज्याला भार्या आहे तोच पुरुष विश्वसनीय असतो. म्हणून भार्या हाच पुरुषाचा सर्वश्रेष्ठ आधार होय. पती संसारात असो किंवा आपल्या दुराचरणामुळे मरणोत्तर एकटाच नरकात खितपत पडलेला असो, पतिव्रता भार्याच नित्य त्याची सहचरी असते. भार्या जर पतीच्या अगोदर निवर्तली तर ती परलोकात गेल्यावर पतीची मार्ग प्रतीक्षा करीत राहते आणि पती जर तिच्या अगोदर निवर्तला तर त्याची साध्वी भार्या त्याच्या मागोमाग सती जाते. महाराज, या सर्व कारणांमुळे विवाह संस्कार अत्यंत आवश्यक आहे. विवाह संस्कारामुळेच पतीला इहलोकी भार्या प्राप्त होते आणि ती परलोकातही त्याला सोबत करते. पुत्ररूपाने पती स्वतःलाच पुन्हा जन्म देत असतो. म्हणून स्वतःच्या पुत्राची माता असलेल्या भार्येकडे पतीने माते समान पाहावे. पुण्यशील पुरुष स्वर्गप्राप्तीमुळे संतुष्ट होतो. तद्वत आरशामध्ये प्रतिबिंबित झालेल्या आपल्या मुखाकडे पाहून संतुष्ट व्हावे, त्याप्रमाणे भार्येच्या ठायी जन्मलेल्या आपल्या प्रतिबिंबाप्रमाणेच असलेल्या पुत्राकडे पाहून पती संतुष्ट होतो. मानसिक दुःखांनी आणि शारीरिक व्याधींनी व्याकुळ झालेली माणसे सूर्याच्या प्रखर तापाने पोळल्यावर निर्झरामुळे संतुष्ट व्हावे, त्याप्रमाणे स्वतःच्या पत्नीमुळे उल्हसित होतात. रती म्हणजे कामसुख, प्रीती म्हणजे स्नेहभाव आणि धर्माचरण या तीनही गोष्टी पत्नीवरच अवलंबून असतात. हे ध्यानात घेऊन माणसाने क्षोभाच्या आवेगातही सुंदर स्त्रीचा पाण उतारा करू नये. स्त्री ही पुरुषाची सनातन पवित्र माता आहे. एवढे मोठे तपस्वी ऋषी पण स्त्री वाचून अपत्य निर्माण करणे सर्वस्वी त्यांच्याही सामर्थ्यापलीकडचे आहे. जमिनीवर धुळीने ज्याचे सर्वांग भरले आहे असा पुत्र आपल्या पित्याकडे धावत येतो आणि त्याला कवटाळतो. यापेक्षा मानवी जीवनात अधिक भाग्याची गोष्ट ती कोणती? तुमच्या मायेचा भुकेला असलेला हा तुमचा पुत्र आपण होऊन आपल्या पायांनी तुमच्या दारापाशी आला आहे. डोळ्यात पंचप्राण गोळा करून तो तुमच्याकडे बघत आहे. त्याचा अवहेर तुम्ही करीत आहात. तो कशासाठी? अगदी क्षुद्र मुंग्या त्या काय?
पण त्यासुद्धा आपल्या अंड्यांचे अगदी काळजीपूर्वक जतन करतात. अंड्यांचा त्या विध्वंस करत नाहीत. तुम्ही तर मोठे धर्मज्ञ, मग आपल्याच पुत्राचा प्रतिपाळ करावा असे तुम्हाला वाटत तरी कसे नाही? लहान मुलाने मोठ्या लाडाने पित्याला मिठी मारली म्हणजे त्याला जे सुख मिळते तसे सुख त्याला उंची रेशमी वस्त्रांच्या स्पर्शाने, थंडगार जलाच्या स्पर्शाने, किंबहुना सुंदर तरुण स्त्रियांच्याही स्पर्शाने होत नाही. मनुष्यामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ, चतुष्पाद पशुमध्ये धेनुश्रेष्ठ, माननीयामध्ये गुरुश्रेष्ठ आणि स्पर्शसुख प्राप्त करून देणाऱ्यामध्ये पुत्र श्रेष्ठ असतो. या तुमच्या प्रियदर्शन पुत्राने तुम्हाला मिठी मारावी आणि आपल्या स्पर्शाने तुम्हाला सुख व्हावे अशी माझी उत्कट इच्छा आहे. पुत्रस्पर्शापेक्षा अधिक सुखद स्पर्श या जगात दुसरा कोणताही नाही. महाराज, आपला मनस्ताप दूर करणारा हा कुमार 3 वर्षे पूर्ण झाल्यावर मला झाला आणि मी बाळंतीण असतानाच हा पुत्र 100 अश्वमेध यज्ञ करणार आहे अशी दिव्यवाणी मी तेव्हा ऐकली. दुसऱ्या गावाला जाण्यासाठी निघालेली किंवा गावाहून परत आलेली माणसे मोठ्या ममतेने पुत्रांना मांडीवर घेतात आणि त्यांच्या मस्तकांचे अवघ्राण करून हर्षभरीत होतात. हे पुत्रा, तू माझ्या अंगप्रत्यंगातून निर्माण झाला आहेस. इतकेच नाही तर माझ्या अंतरंगापासूनही निर्माण झाला आहेस. तू मीच आहेस. माझे नाव पुत्र आहे इतकेच. पुत्रा, तू शतायुषी हो. माझे जीवित तुझ्या अधीन आहे. माझ्या वंशाची अखंडित वृद्धीही तुझ्याच अधीन आहे. म्हणून हे पुत्रा, तू शतायुषी हो आणि पूर्ण सुखात राहा. या वैदिक मंत्रग्रामाचे म्हणजे या मंत्रसमुच्चयाचे पठण पुत्राच्या जातकर्म संस्कारात ब्राह्मण करीत असतात. हे तुम्हालाही माहीत आहे. तुमच्या शरीरापासून निर्माण झालेला हा पुत्र तुमचेच प्रतिरूप आहे. निर्मळ उदकाने भरलेल्या सरोवरात आपले प्रतिबिंब स्पष्ट पाहावे त्याप्रमाणे या तुमच्या प्रतिबिंबाकडे म्हणजेच या पुत्राकडे पहा. गार्हपत्य अग्नीपासून आहवनीय अग्नी प्रज्वलित करतात तद्वत तुमच्यापासून निर्माण झालेला हा तुमचा पुत्र म्हणजेच तुमचाच अंश आहे. राजा, मागे तू मृगया करीत असता एका मृगाने तुला भुलवून दूर नेले आणि माझ्या पित्याच्या आश्रमात एक कुमारी तुझ्या नजरेस पडली. मीच ती कुमारी आहे. उर्वशी, पूर्वचित्ती, सहजन्या, मेनका, विश्वाची आणि घृताची या 6 अप्सरा एकूण अप्सरामध्ये श्रेष्ठ आहेत. या 6 अप्सरामध्येही ब्रह्मदेवापासून निर्माण झालेली मेनका श्रेष्ठ आहे. ती स्वर्गातून पृथ्वीवर आली आणि हिमालयाच्या पठारावर तिने विश्वामित्रापासून मला जन्म दिला. मी जणू दुसऱ्याचेच अपत्य आहे असे मानून त्या निष्ठुर मेनकेने माझा त्याग केला आणि ती निघून गेली. मागच्या जन्मात असे कोणते पाप मी केले होते म्हणून अगदी अर्भक असताना माझ्या मातेने माझा त्याग केला आणि आता तू माझा त्याग करीत आहेस. तू जर माझा त्याग केलास तर मी माझ्या आश्रमात परत जाईन, पण या पुत्राचा मात्र तू त्याग करू नकोस. तो तुझाच पुत्र आहे. आज आपण इथे थांबूया. शकुंतलेच्या या बोलण्यावर दुष्यंत काय म्हणाला ते आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा. दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.